आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये सनदी लेखापालांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी कौन्सिल सातत्यानं GST कायद्यामध्ये बदल करत आहे. सनदी लेखापालांना हे नवे बदल समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा उपयुक्त ठरतायत, असं प्रतिपादन सेंट्रल GST अँड कस्टम पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मयांक कुमार यांनी केलं आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या GST अँड इनडायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीनं आणि ICI पुणे शाखेच्या सहकार्यानं आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंगळवारी मयांक कुमार यांच्या हस्ते संपन्न झालंय. म्हात्रे पुलाच्या जवळील सिद्धी बँक्वेट इथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी GST कमिटीचे व्हाईस चेअरमन CA उमेश शर्मा, केंद्रीय समिती सदस्य CA चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य CA रेखा धावणकर, CA अभिषेक धामणे तसेच CA राजेश अग्रवाल, पुणे शाखेचे अध्यक्ष CA सचिन मणियार व्यासपीठावरती, तर ICAI पुणेचे उपाध्यक्ष CA प्रणव आपटे, सचिव CA निलेश येवलेकर तसेच खजिनदार CA नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य CA सारिका दिंडोकर, CA नंदकुमार कदम, CA ऋषिकेश बडवे, CA प्रितेश मुनोत आदी सभागृहामध्ये उपस्थित होते. I am sure the participants and the faculty will be able to discuss all the issues which are pressing in GST, and I have already requested the ICI chapter to please share all the deliberations with us, so that whatever policy changes or any problem being faced by the trade can be addressed by the department and by the government. CAs have been making very good contribution in GST. In fact, when the GST was introduced, apart from the department giving FAQs, CA also came up with the GST books, and every time when I get that CA magazine, there were GST issues are being discussed at there, which brings more clarity on the pressing issues which are there. Even in GRCs, CAs are coming and they are telling us of the problem which trade faces or the issues which trade is facing. GST 2.0 has been introduced, and now the tax rates have been brought down so that consumers gets more money to spend, and government expect that with the more spending, probably revenue will also rise. GST 2.0, because the rates have been realized, so consumers have been given more money to spend, because rates which were 12 to 18% have been brought to 5%, and 28% rate has been brought to 18%. So consumer has got more money in the pocket, and it is expected that the consumption is going to rise probably more than 10 to 15%. So that will give a boost to the economy, and also it will give boost to the tax collection also. बजेटमध्ये आम्ही CBICला, फायनान्स मिनिस्ट्रीला रिप्रेझेंटेशन देतो की काय काय विषय आहेत आपल्या उद्योजकांचे GSTवरचे, आणि त्याचं पूर्ण संकलन करून आम्ही ते शासनाला देतो. मग त्याच्यावर चर्चा होऊन बजेटमध्ये जे चेंजेस येतात. आणि मित्रांनो, GST हा एक खूप आपला जिवलग विषय आहे. प्रत्येक नागरिकाला हा अप्लाय होतो. त्याचमुळे सगळे CA मिळून देशाच्या उन्नतीसाठी GST अजून कसा सुलभ होईल, अजून कसा चांगला होईल याच्यावर आम्ही निर्भर देतो. कारण की CA म्हणजे पार्टनर इन नेशन बिल्डिंग. अधिक लोकांना इच्छा असून देखील आम्हाला 500 लोकांपर्यंत ती मर्यादा ठेवावी लागली. कारण सर्वांमध्येच उत्सुकता आहे की GSTमध्ये हे सतत बदल होत असतात, कायद्यात बदल होतात, नवीन नवीन सर्क्युलर्स निघतात, नवीन नवीन आदेश निघतात, कोर्टाचे डिसिशन्स येत असतात. त्यामुळे ज्याही व्यक्तींना GSTचं पालन करायचं असतं त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक असतं. तर अशी माहिती देण्यासाठी ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे. याच्यात देशभरातले आपण निष्णात वक्ते बोलवले आहेत की ना GSTचा जास्त वर्षांचा अनुभव आहे, सुरुवातीपासून ते GST बघतायत, आणि अनेक पिढ्यांचे ते सल्लागार आहेत. वेगवेगळे विषय जे आहेत आणि वेगवेगळे चेंजेस जे झाले त्याच्या संदर्भात CA मेंबर्स, CA स्टुडंट्स यांना अवगत करणे, त्यांना टेक्नॉलॉजिकली अपग्रेड करणे. कारण का CA मेंबर्स आणि CA स्टुडंट्स अपडेट झाले तरच ते जे बाकीचे आपले रेग्युलर कस्टमर्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत त्यांना प्रॉपर ज्ञान देऊ शकतात, आणि ते गव्हर्नमेंटच्या ज्या नवीन पॉलिसीज आहेत किंवा नवीन चेंजेस जे आहेत ते ॲक्च्युअल कस्टमरपर्यंत नेण्याचं काम हे CAच करतात. तर त्याच्यामुळे
ICAI नेहमी हे प्रयत्न करते की कधीही कुठल्या लॉमध्ये चेंजेस झालेत असे टाईम टू टाईम आम्ही नॅशनल कॉन्फरन्सेस होस्ट करतो, जेथे आम्ही ह्या विषयांवर चर्चासत्र करून लोकांपर्यंत फक्त ते नॉलेजच पास ऑन नाही करत, तर त्याच्यावर आम्ही त्यांच्या काही क्वेरीज असतील किंवा त्यांच्या काही विशेष क्वेश्चन्स असतील तर त्याच्यावर पण चर्चासत्र अरेंज करतो, ज्याच्यानी क्लॅरिटी येते आणि मग ते लॉ उपयुक्तपणे प्रत्येक टॅक्सपेअरपर्यंत पोहोचू शकतात. सो या उद्देशाने आत्ता आम्ही हे GST केलेलं आहे. याच्या आधी आम्ही GCCवर एक 15 दिवसाआधी 2 दिवसाचं ज्ञानसत्र ठेवलं होतं. त्याच्या आधी डायरेक्ट टॅक्सवर पण आम्ही केलं होतं, जो नवीन इन्कम टॅक्स कोड आला आहे त्याच्यावर पण केलं आहे. सो अशा प्रकारची संधी आम्हाला HOकडनं नेहमी मिळत राहते आणि त्याच्याबद्दल आम्ही आमच्या हेड ऑफिसचेही आभारी आहोत. धन्यवाद. अमोल उदमले, C24 तास, पुणे.